एक असं गाव जिथे सूर्य मावळला की प्रत्येक घराचे दरवाजे घट्ट बंद व्हायचे. लहान मुलांना बाहेर पडण्याची परवानगी नसायची आणि गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भीती दिसायची. गावाच्या बाहेर दाट जंगलात एक प्रचंड जुना वडाचा वृक्ष उभा होता. लोक म्हणायचे, त्या झाडाखाली मध्यरात्री एक भयंकर आत्मा फिरतो. ज्याने त्याला पाहिलं तो कधीच पूर्वीसारखा राहिला नाही. काही जण वेडे झाले, काही गाव सोडून निघून गेले आणि काही लोक कायमचे गायब झाले. त्या भीतीमुळे सूर्यास्तानंतर त्या रस्त्यावर एकही माणूस दिसत नसे. एक दिवस त्या गावात एक वृद्ध साधू आले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. डोळ्यांत अपार शांतता, हातात कमंडलू, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि ओठांवर अखंड रामनाम. गावातील लोकांनी त्यांचं स्वागत केलं. रात्री मुक्कामासाठी जागा देण्याची तयारी केली. पण साधूंनी शांतपणे विचारलं, या गावात अशी कोणती जागा आहे जिथे लोक जायला घाबरतात? गावकरी थरथर कापू लागले. एका वृद्धाने हात जोडून उत्तर दिलं, महाराज, जंगलातील वडाच्या झाडाजवळ जाऊ नका. तिथे मृत्यू उभा आहे. साधू हसले. मृत्यू नाही, तिथे एखाद्या दुःखी आत्म्याची वेदना असेल. हे ऐकताच गावकरी अधिक घाबरले. नको महाराज, अनेकांनी प्रयत्न केला पण कोणी परत आलं नाही. साधूंनी शांत स्वरात उत्तर दिलं, जिथे देवाचं नाव असतं तिथे भीती राहत नाही. रात्र झाली. आकाशात काळे ढग जमले. जंगलात विचित्र आवाज घुमू लागले. घुबडांचा आवाज, वाऱ्याची शिटी आणि दूरवरून येणारा एखाद्याच्या रडण्याचा आवाज. साधू निर्धास्तपणे त्या वडाच्या झाडाखाली पोहोचले. त्यांनी जमिनीवर आसन टाकलं, डोळे मिटले आणि राम नामाचा जप सुरू केला. श्रीराम, जय राम, जय जय राम. अचानक संपूर्ण जंगलात थंड वाऱ्याचं वादळ उठलं. झाडांच्या फांद्या तुटू लागल्या. वडाच्या झाडावरून काळा धूर खाली उतरू लागला आणि त्या धुरातून दोन लाल भडक डोळे चमकले. एक भयंकर उंच काळी आकृती हळूहळू साधूंच्या दिशेने येऊ लागली. तिचा आवाज संपूर्ण जंगल हादरवणारा होता. कोण आहेस तू? माझ्या जागी बसण्याची हिंमत कोणी केली? पण साधूंचा जप अजूनही सुरूच होता. त्यांनी डोळे सुद्धा उघडले नाहीत आणि त्याच क्षणी त्या भूताचा संताप आणखी वाढला. पुढे काय झालं ते जाणून घेण्यासाठी ऐका या कथेचा पुढील भाग.